एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण होते. बायको: मी चालते घर सोडून, तुम्ही एकटीच राहा घरात. नवरा: मी पण जातो देवळात. बायको: तुम्ही कितीही नवस केला तरी मी परत येणार नाही. नवरा: अगं वेडे, मी नवस फेडायला चाललोय. बायकोने अजून तरी घराचा दरवाजा उघडला नाही. दुकानदार: मी दुकानातली एक एक चप्पल तुम्हाला दाखवली, आता एक सुद्धा दाखवायची शिल्लक राहिली नाही. महिला: त्या समोरच्या डब्यात काय आहे? दुकानदार: ताई, मेहरबानी करा, तो माझा जेवणाचा डबा आहे. ही तर फक्त आपल्या बायकोचीच नाटकी असतात राव. तुमचा हा दोस्त वाईट आहे, तुमचा तो दोस्तच बरोबर नाही. आपल्याला तर तिच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बुवा. लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आय लव्ह यू पेक्षा असरदार वाक्य आहे, आज मी भांडी घासतो, तू तोपर्यंत व्हॉट्सअप बघ. बायको: तुम्ही काल खूप प्याला होता. नवरा: नाही ग. बायको: तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता, रडू नको, सगळं ठीक होईल. नवरा: आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय. बायको: मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडली, सांगितलं होतं ना जास्त आणा म्हणून. लग्नाच्या 18 वर्षांनंतर. बायको: मला पिझ्झा खायचा आहे. नवरा: पिझ्झा आणून देतो. बायको: थँक्स. नवरा: फक्त थँक्स? बायको लाजून: इश, मग काय आता आय लव्ह यू वगैरे म्हणू का? नवरा: फालतूपणा करू नकोस, अर्धा अर्धा कर, नाहीतर एका बुक्कीत दात पाडीन. बायको तिच्या मैत्रिणीला: अगं काल दिवसभर नेट चालत नव्हते. मैत्रीण: मग काय केलंस? बायको: काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते, चांगला वाटला ग स्वभावाने. त्या दिवशी बायकोकडे काळजीपूर्वक बघितले अन लक्षात आले, फक्त हीच गुंतवणूक पाहता पाहता डबल झाली.